नमस्कार. दौंड रोटरी क्लबच्या या नवीन उपक्रमामध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. दौंड रोटरी क्लब हा डिस्ट्रिक्ट 3131 मधला एक अत्यंत व्हायब्रंट असा क्लब आहे आणि नवनवीन कल्पना आणि नवनवीन संकल्पना आम्ही नेहमी वेगवेगळ्या उपक्रमातून राबवत असतो. तर त्यामध्ये आम्ही मागच्या महिन्याच्या आमच्या बुलेटिनमध्ये असं सांगितलं होतं तुम्हाला सगळ्यांना की ह्या क्लबला आता बऱ्यापैकी वर्ष 25च्या पुढे वर्ष झालेली आहेत आणि त्यामुळे या क्लबमध्ये बराच उपक्रमांचा एक ऐवज साठलेला आहे आणि पास्ट प्रेसिडेंट पण बरेच आहेत आणि त्या प्रत्येक पास्ट प्रेसिडेंटला आपल्या आपल्या कार्यकाळाला पुन्हा एकदा उजाळा द्यायची संधी मिळावी याच्यासाठी म्हणून आम्ही त्यांच्या मुलाखती घेणं आणि त्यातून आपल्याला काही नवीन अजून उपक्रम सुचत आहेत का, की जुने जे चांगले उपक्रम होते त्याचं आपल्याला पुनरुज्जीवन करता येईल का, या दृष्टिकोनातून आम्ही हा मुलाखतींचा घाट घातलेला आहे. तर दौंड रोटरी क्लबचे चार्टर प्रेसिडेंट अविनाश हरारे, की ज्यांना आम्ही प्रेमानं हरारे काका असं म्हणतो, तर त्यांच्या मुलाखतीपासून आपण या उपक्रमाची. तर काका, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा राहील की तुम्ही दौंड रोटरी क्लबचे चार्टर प्रेसिडेंट आहात, म्हणजे दौंडमध्ये रोटरी क्लब ही संकल्पना नवीन आली आणि हा क्लब इथे स्थापन झाला. त्या क्लबचे आपण पहिले प्रेसिडेंट आहात, तर त्याबद्दलच्या आपल्या भावना तुम्ही थोडक्यात सांगाल का? क्लब स्थापन करण्यापूर्वी एक जवळ 6 महिने करायचं की नाही याच्यावर चर्चा चालू होती. त्यात गावातले प्रतिष्ठित व्यक्ती आम्ही एकत्र केल्या होत्या. त्यात डॉक्टर पवार आपले, त्यानंतर अशोक मनोज, अजून डॉक्टर साठे, डॉक्टर माने, ही काही दिग्गज मंडळी आमच्यावर होती. आणि क्लब चालू करायचं म्हणजे काय करायचं नक्की, क्लबमध्ये काय चालतं ही कोणालाच कशाची कल्पना नव्हती. क्लब या शब्दाला जो अर्थ होता तो लोकांच्या मनात ग्रहित होता की क्लब म्हणजे काहीतरी वाईट गोष्ट असतात, असाच एक प्रकार तिथं. त्यामुळे कोणाला त्याच्याबद्दल काहीच माहिती नसल्यामुळे आम्ही सगळेच थोडेसे घाबरलेलो, बावचळलेलो अशा प्रकारात होतो. मग एक दिवस अशा मीटिंग घ्यायचं ठरलं की एका ठिकाणी एकत्र येऊयात आणि आपण विचार करूयात. म्हणून मिशन हॉस्पिटलला आमची पहिली मीटिंग झाली. त्यामध्ये कसा काय असतं क्लब वगैरे सांगण्यासाठी पुण्याहून आपल्या रोटरी क्लबचे DGR म्हणून काम करणारे आर डी बुचके आले होते आणि त्यांनी मग रोटरी क्लबच्या सगळी थोडक्यात माहिती सांगितली आम्हाला की चालू करायचं म्हणजे काय करायचं, काम काय असतं, उद्देश काय त्याचा. मग तसं आम्हाला सगळ्यांना थोडासा वाटला आकर्षक की आहे आपण काहीतरी करू शकतो. विशेषतः सामाजिक सेवा हे त्यातलं मुख्य होतं. जे आम्ही सगळे जे लोक आहोत याच्यात सेवेत कुठेच नव्हतो, जाऊन गावात म्हणा कुठेच. तर आम्हाला त्यात संधी होती की काहीतरी या संस्थेमार्फत तुम्हाला एक सामाजिक काम करायला एक प्लॅटफॉर्म रोटरीने उपलब्ध करून दिला आणि त्यात आम्ही हौशी होतो थोडेसे, त्यामुळे ते सगळं जमलं आणि एक क्लब स्थापन करायचं ठरलं. ट्रायल मीटिंग घेतल्या 10-12 आणि मग सुरुवात झाली. ती मेंबर तुम्हाला असं कॉन्फिडन्स आला की जमतंय आपल्याला हे सगळं, आणि मग मेंबर गोळा करायला सुरुवात केली. आम्ही सुरुवातीला आम्ही 29 मेंबर झालो, आमच्या मीटिंग झाल्या. मग त्यानंतर आमचं रोटरीच्या प्रथेप्रमाणे जे काही पद्धती असते त्यांनी त्याप्रमाणे इन्फॉर्म केलं. खडकी क्लब जो आहे रोटरीचा तो आमचा होस्ट क्लब होता आणि त्यांनी आम्हाला स्पॉन्सर केलं होतं. मग त्यांच्याकडचे लोक दौंडला यायचे, दर शुक्रवारी मीटिंग व्हायची. ते आल्यानंतर ते माहिती द्यायचे. त्यात बुचकेंचा मोठा वाटा होता. खडकीचे लोकही बरेच यायचे. काही माजी आजी गव्हर्नर देखील आले, त्यांनी काही आम्हाला मार्गदर्शन केलं. आणि मग आम्ही क्लबची पहिली मीटिंग शिशुविकास मंदिर या शाळेमध्ये घेतली आणि तिथे मग आमचं क्लबचं अधिकृत असं नोंदणी नाही, कामाला सुरुवात झाली. असे 4-5 महिने गेल्यानंतर त्यांनी आमचं प्रपोजल पाठवलं आरायला की यांचं नोंदणी करायला, म्हणजे आरायचं सर्टिफिकेट यावं यासाठी त्यांनी जी काही आवश्यक होती पूर्ण केली आणि मग क्लब सुरू झाला. आणि 13 सप्टेंबर 1998 त्या दिवशी आपला चार्टर डे आम्ही साजरा केला. त्या दिवशी इन्स्टॉलेशन झालं, पदग्रहण समारंभ म्हणतो आपण त्याला, तो झाला. पदग्रहण समारंभ त्या दिवशी आम्ही या मेरी मेमोरियल शाळेमध्ये झाला. तर तिथले जे संस्थापक आहेत तेच आपल्या क्लबचे एक सदस्य होते. त्यात त्यांनी मोठा पुढाकार घेतला
आणि तो चांगला झाला तो कार्यक्रम तिथे. त्याला प्रमुख पाहुणे म्हणून कल्याणी हे बाबा कल्याणी होते, त्यानंतर इथले DYSP होते, अजून बरीच आमदार मंडळी होती, गावातले प्रतिष्ठित नागरिक होते. आणि अशा प्रकारे मग क्लबचं माझा मी पहिला चेअरमन झालो. चेअरमन म्हणण्यापेक्षा प्रेसिडेंट झाला, अध्यक्ष झाला. माझ्यापेक्षाही सिनियर खूप होते चांगले हा. करणारे काम, ज्यांचं नाव होतं सगळं होतं. पण सगळ्यांना भीती वाटत की पुढे होईल काय आपल्याचं, हा. या परिस्थितीत कोणालाच काही माहित नाही. बरोबर आहे. माझा सुरुवात परि- करताना थोडीशी भीती त्याचा असते. बकरा कोणाला करायचा तर मग त्याला हरवेळी सांगत बसवलं ना. म्हणून मग त्याने मला बरेच सगळ्यांनी आग्रह करून मोठ्या उत्साहाने मला त्यांनी तयार केलं. आणि मग मी शेवटी तयार झालो आणि त्या दिवशी आमचं सनद प्रदान झाली आणि नंतर क्लब सुरू झाला. क्लब सुरू झाला ज्या दिवशी आमचं चार्टर्ड प्रेझेंटेशन होतं त्याच दिवशी क्लबला एक सामाजिक कार्य म्हणून आम्ही 4-5 महिने अगोदरपासून दौंडच्या आपल्या SRP कॅम्पात जो गोलवण प्रकार म्हणतो आपण, म्हणजे 3 रस्ते तिथे एकत्र येतात आणि तिथे नेहमी वाहतुकीचा कोंडी व्हायची. तर हा. ती कोंडी दुरुस्त करण्यासाठी तिथे एक ट्रॅफिक आयलंड बांधावं असं सगळ्यांनी ठरवलं. त्याच्या रिसर्च परमिशन वगैरे सगळ्या घेतल्या मागील 6 महिन्यात. आणि चार्टर्ड डेच्या दिवशी गव्हर्नरच्या हस्ते त्याचं उद्घाटन करायचं. म्हणजे तो एक रोटरीचा PR झाला हा. की त्या चौकामध्ये रोटरीचा स्तंभ उभा राहिल्यामुळे जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना दौंडमध्ये रोटरी क्लब सुरू झाला आहे, त्याचं काम सुरू झालंय हे आपोआपच कळतं. सगळीकडे 4 दिशेला दौंडमध्ये त्या बोर्ड लावण्यात आले रोटरीचं हा. स्वागत करते म्हणून. आणि मग त्याचं उद्घाटन याच्या आरायच्या हे DG होते विठ्ठलराव म्हणून, त्यांच्या हस्ते डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डिस्ट्रिक्ट गव्हर्नर त्यांच्या हस्ते त्या आयलंडचं उद्घाटन केलं. आणि मग तिथून पहिला प्रोजेक्ट झाला दौंडचा तो मोठा. त्याला त्यावेळेस जो 2.5-3 लाख रुपये खर्च आला आणि तो आम्ही प्रोजेक्ट केला पूर्ण. त्याचं उद्घाटन झालं आणि ते गावामध्ये बरीच चर्चा त्याबद्दल झाली. आता या क्षणी 25 वर्षानंतर तो प्रोजेक्ट तिथनं काढण्यात आला. रस्ता रुंदी बरोबर झाली. आहे. काळ जसा जातो तसं रस्ता रुंदी आणि हे होतं, त्याच्यामध्ये अशा काही गोष्टी होतात. त्यानंतर मग एक प्रोजेक्ट आम्ही करतच गेलो, छोटे मोठे. त्यात वाखाणण्यासारखा दुसरा एक प्रोजेक्ट होता तो म्हणजे अपंगांसाठी शस्त्रक्रिया करणं. म्हणजे पोलिओग्रस्त आहेत. हो, पोलिओग्रस्तांच्या शस्त्रक्रिया. पोलिओची- मला असं वाटतं 35 वगैरे काहीतरी त्यावेळी 82 केल्या आपण. 82 व्हेरी गुड. 82 सर्जरी एकाच दिवशी मिशन हॉस्पिटलमध्ये आपण डॉक्टर पवार, रवी साठे, माने, खवटे, पोलिओ करेक्टिव्ह सर्जरीचा पोलिओ करेक्टिव्ह सर्जरीचं आपण ते सगळं घेतलं. आणि ते 8 दिवस आपण चालवलं. म्हणजे सर्जरी झाली 1 दिवस सगळं. एवढ्या सर्जरी एका दिवसात झाल्या. पण त्यांची आफ्टर केअर जी होती ती सगळी हॉस्पिटल आणि रोटरीने केली. म्हणजे त्यांना सकाळी नाश्ता, जेवण, पाणी सगळं 8 दिवस. मी स्वतः 8 दिवस पूर्ण रजा काढून ॲशोर मी म्हणलं सकाळ संध्याकाळ जायचो आणि तो पेशंटची सेवा करायची. त्यानंतर त्यांना घरी आणलं आणि नेऊन पण सोडलं त्यांना त्यांच्या घरी. त्यामुळे लोकांमध्ये रोटरीबद्दल एक फार चांगला हे झाला, प्रचार झाला की रोटरी काहीतरी चांगलं काम करते. हा एक मोठा प्रोजेक्ट झाला. त्याच्यानंतर पुढे दौंड छोटं गाव असल्यामुळे कॅन्सर डिटेक्शन हे कधीच झालं नव्हतं, विशेषतः स्त्रियांचं. एक तर घाबरायचं कोणी हो, बरोबर आहे. अवेअरनेसच नव्हता ना तेवढा त्या काळात. आता फुकट कॅन्सर डिटेक्शन होतं, पण त्या काळामध्ये डिटेक्शन करायचं म्हणजे मोठं काही हे झालं. म्हणजे नुसतं डिटेक्शनला गेलं तरी कॅन्सर झाल्यासारखी लोकांची येतील की नाही हा शंका. अवस्था, त्यामुळे लोक यायचीच नाही जास्त. मग नंतर तो एक या काळामध्ये विशेष साथ लाभली ती सगळ्या माझ्या डायरेक्टर बोर्डाची. आणि पहिले सेक्रेटरी म्हणून आप्पा होते माझे, आप्पा इंगळे हे पहिले सेक्रेटरी होते माझे. ते आणि मी आम्ही दोघं रोटरीतल्या जिल्ह्यामधल्या कुठल्याही कार्यक्रमाला कुठे जायचं असलं तर जायचं. म्हणजे अटेंडन्स जो होता तो आमचा खूप चांगला होता. म्हणजे खरं तर तुम्ही बँकेमध्ये पण अत्यंत जोखमीच्या पदावर काम करत होतात, कॅशियर वगैरे. ते आज होते. संजय इंगळे प्रोफेसर होते कॉलेजमध्ये. पण तरी तुमच्या ह्या व्यस्त दिनक्रमातून तुम्ही वेळात वेळ काढून रोटरीचे डिस्ट्रिक्टचे सगळे प्रोग्राम अटेंड सगळे सेमिनार अटेंड करायचो. तुमचे डिस्ट्रिक्टचे जे असे जे कार्यक्रम त्याला आम्ही अटेंड करायचो. आणि विशेषतः ST म्हणून जायचो. आमच्याकडे त्याच प्रकारचं साहित्य सार्वजनिक वाहनाने, म्हणजे त्याची काही त्यांनी हे बाळगली नाही तर मग की आपण कुठल्या वाहनाने जातोय, आपलं काय प्रेस्टिज आहे बुवा, असं काही न करता भरपूर फिरलो. आणि त्यातनं आम्हाला समाधानही मिळालं. लोकांशी आता रोटरीने मला काय दिलं, मी आता हे रोटरीत आलो मी, पण मला रोटरीने काय दिलं तर एका दिवशी एका क्षणामध्ये मला जवळजवळ
10 ते 15,000 लोकांशी संपर्क वाढला माझा. म्हणजे तुमचा सगळ्या मित्रपरिवार विस्तारला. जेव्हा तुमचा जेव्हा आम्ही किती बाहेर विस्तारला? जायचो, बाहेर गावामध्ये प्रत्येक गावातील रोटरी क्लबचे सदस्य, तिथले प्रेसिडेंट, सेक्रेटरी सगळ्यांच्या ओळखी झाल्या आणि तो एक मोठा साठा माझ्याकडे झाला, जो मी अजूनही तो बाळगून आहे. त्यानंतर आता मग तसंच माझ्यानंतर मग माने सर होते, डॉक्टर पोखरणा होते, इंगळे सर होते, दंड होते, सगळेजण प्रेसिडेंट झाले. पुढे मी एकदा झाल्यानंतर, पहिला झाल्यानंतर मग सगळे आपोआप तयार झाले आणि मग प्रेसिडेंट व्हायला मग थोडीशी चळवळ सुरू झाली. त्यात बरेचसे प्रेसिडेंट झाले. आता हे या वर्षीचं हे 26वे वर्ष जवळजवळ. या काळामध्ये दौंडला कधीही न होणाऱ्या ग्लोबल ग्रँडसाठी आम्ही जो प्रयत्न करत होतो, आम्हाला काही जमला नाही. पण मागील 2-3 वर्षात 2 ग्लोबल ग्रँड इकडे केल्या. त्यात एक आपल्या पवार मॅडमने आणि एक ते मेरी मेमोचे डॉक्टर कोण होते ते होते, त्यांनी एक मदत करून एक आम्ही स्कूल बस दिली. आणि तिसरा आमचा प्रोजेक्ट स्वतः क्लबने केला, तो होता शिशु विकास मंदिरला वर्ग खोल्या बांधून द्यायच्या. त्यांना 4 वर्ग खोल्या बांधून दिले, त्यामुळे तिथल्या मुलांची व्यवस्था झाली. त्यांना तो सगळं का त्यांच्या जागेतच आम्ही सगळं करत होतो. मग त्यामुळे तो एक आनंद आम्हाला मिळाला. आणि आता क्लबची वाटचाल तर आता सगळ्या दौंडमध्ये, शहरामध्ये, डिस्ट्रिक्टमध्ये, प्रांतात सगळीकडे चालू आहे. माझ्यानंतर जे प्रेसिडेंट झाले त्यांनी आणखी खूप चांगली कामं केली. माझं सुरुवातीचं होतं त्यामुळे ते सगळं पहिलं होऊन झालं. आणि त्यानंतर माने सदस्य नवीन नवीन येत गेले, काही गेले आले, काही निघून गेले, काहींना आवडली नाही रोटरी, असा प्रकार होत होत शेवटी आज तरीसुद्धा जवळजवळ 100 सदस्य या 26व्या वर्षात आहेत. चांगले चांगले प्रेसिडेंट मिळाले. त्यात 2 प्रेसिडेंटचं दुर्दैवाने आमच्याकडे निधन झालं. सुनील देशमुख पुणे होते आणि दीपक सोनवणे, या दोघांचं निधन झालं. ती एक दुःखद घटना आमच्या क्लबमध्ये झाली. आणि अशा प्रकारे आत्तापर्यंत आम्ही करत आलो. आता इथून पुढे जे प्रेसिडेंट आहेत सध्या आणि या 2-4 म्हणजे आता वर्षात नवीन येणाऱ्या प्रेसिडेंट कडून येत्या वर्षांमध्ये तुमच्या रोटरी क्लब दौंड कडून काय काय अपेक्षा आहे? दौंडकडून आता माझं तर म्हणणं आहे की दौंडला आता आपण सार्वजनिक कामं करणं बंद केलं पाहिजे. जास्तीत जास्त आसपासच्या गावात जायला पाहिजे. सार्वजनिक कामात काय होतं, नगरपालिका ही कायम अडवणूक करत असते. कुठलीही गोष्ट नगरपालिका आपल्याला करू देत नाही. त्याच्याऐवजी आपण जर खेड्यात गेलो, जसं शाळेला तुम्ही शिक्षण पद्धतीचे नवीन कॉम्प्युटर वगैरे दिलेत, तो एक चांगला प्रोजेक्ट आहे. तिथे आरोग्य शिबिर घेणं, औषधाचं हे करणं, सप्लाय करणं, शुद्ध पाणी देणं, या गोष्टी आपण केल्या तर मला वाटतं आपण जास्त प्रसिद्धीला जाऊ. काका, तुमच्या या संदेशाप्रमाणे, तुमच्या मनातल्या विचारांप्रमाणेच दौंड रोटरी क्लबची वाटचाल चालली आहे. आता हॅपी विलेज या अंतर्गत देऊळगाव राजे हे जे ग्रामपंचायत आहे, ती आता रोटरी क्लबची. आता रोटरीकडनं ज्या अपेक्षा मला अपेक्षित आहेत त्या म्हणजे आसपासच्या एरियात जाऊन शाळा, बालवाड्या, मॅटर्निटी हॉस्पिटल जी असतात छोटी छोटी, तिथे ज्या सोयी नाही आहेत त्या सोयी तिथे द्याव्यात. मुलींची जी कॉलेज आणि शाळा आहे तिथे मुलींसाठी काहीतरी करावं, हा उद्देश मला त्याच्यामध्ये आहे. आणि ती अपेक्षा मला रोटरीकडनं आहे. तुमची खूप रास्त अपेक्षा आहे आणि तुमच्या संदेशावरच इथून पुढे रोटरीची वाटचाल होईल. याबद्दल मी तुम्हाला हमी देते आणि धन्यवाद.